सर्वांना नमस्कार. आज आपण कर्क राशीला ऑगस्ट महिना कसा जाणार आहे हे पाहत आहोत. हा जर महिना पाहिला तर तुमच्यासाठी जबाबदाऱ्या, प्रगती आणि संयम वाढवणारा असेल. कर्क राशीच्या जर व्यक्ती आपण पाहिल्या तर स्वभावाने भावनिक, कुटुंब वत्सल आणि अतिशय काळजी घेणारे असतात. आपल्या माणसांसाठी हे लोक काहीही करू शकतात. या महिन्यातही कुटुंब आणि काम या दोन्ही क्षेत्रात तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना हा महिना नक्की चांगला जाऊ शकतो. अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होताना दिसत आहे. मात्र कौटुंबिक जीवनात काही अतिरिक्त जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरातील काही सदस्य त्यांच्या जबाबदाऱ्या टाळण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळे अनेक गोष्टी तुम्हाला स्वतःकडे घ्याव्या लागू शकतात आणि त्या जबाबदाऱ्या तुम्ही नक्की घ्या आणि त्या तुम्ही आनंदाने पार पाडाल. त्याच्यानंतर खर्च वाढण्याची शक्यता आहे, पण आर्थिक स्थिती त्याला नक्की साथ देणारी आहे. घरातील सदस्यांच्या सर्व गरजा तुम्ही अत्यंत आनंदाने पूर्ण करू शकाल. मात्र अनावश्यक खर्च टाळणं हे सुद्धा आवश्यक आहे. या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा जर कर्क राशीला सल्ला असेल तर तुम्ही वादविवाद टाळा. बोलताना विचारपूर्वक बोला. घरात, नातेसंबंधांमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी छोट्या छोट्या कारणांवरून वाद निर्माण होऊ शकतात. अशा वेळी शांत राहायचं आणि संवाद साधायचा. तुमच्या हुशारीने आणि संयमाने अनेक मतभेद मिटू शकतात. त्याच्यामुळे कुटुंबात एकोपा आणि शांतता टिकून राहू शकतो. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीकडे तुमचा कल वाढू शकतो, कारण सध्या उच्चीचे गुरु महाराज आपल्या राशीमध्ये आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना अतिशय अनुकूल आहे. वरिष्ठांचं आणि सहकार्यांचं सहकार्य मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होताना तुम्हाला दिसतील. आत्मविश्वास वाढेल, मात्र अति आत्मविश्वास टाळा. आपल्या यशामुळे इतरांचा अपमान होणार नाही याची काळजी नक्की घ्या. वरिष्ठांशी नम्रतेने वागा. नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला स्वीकाराव्या लागू शकतील आणि त्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. जे व्यावसायिक आहेत, जे व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रगतीचे संकेत आहेत. नवीन कामे सुरू करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात वाढ होईल. काही वेळा अचानक खर्च वाढू शकतो, काही अडचणी येऊ शकतात, पण त्यावर मात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल. आर्थिक व्यवहार करताना मात्र अतिशय विचारपूर्वक करा. या महिन्यामध्ये जवळचे किंवा दूरचे प्रवास होण्याची शक्यता आहे. हे प्रवास फायदेशीर ठरतील, मात्र वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. वेगावर नियंत्रण ठेवा. घाई गडबड टाळा. काहींना थकवा, डोकेदुखी किंवा शारीरिक वेदना जाणवू शकतात. कामाच्या व्यापामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. आपल्या आरोग्याची काळजी घेणं, पुरेशी विश्रांती घेणं हे आवश्यक आहे. एकूणच जर आपण ऑगस्ट 2026 हा महिना कर्क राशीच्या दृष्टीने पाहिला तर एकूणच प्रगतीचा आहे, जबाबदाऱ्यांचा आहे. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात चांगल्या संधी मिळणारा दिसत आहे. कुटुंबात तुमची या महिन्यामध्ये कुटुंबात तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. फक्त टाळायचं काय, तर फक्त राग, वादविवाद आणि अतिउत्साह यांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. या महिन्यासाठी जर उपाय कोणता करायचा असेल तर दर सोमवारी भगवान शिवांची पूजा करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा रोज 108 वेळा नामजप करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा. कोणताही वाद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि या महिन्याचा मंत्र जर सांगायचा असेल तर संयमाने बोलाल, शांततेने वागाल तर प्रत्येक समस्या सहज सुटेल. धन्यवाद. जय ज्योतिष.